आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। आज अचानक तुम्ही सगळे हिमालयात? देवर्षी, ही आता तुमची कुठली लीला आहे का? नारायण नारायण, इतकं साहस माझ्यात कुठून येईल माते? आम्ही तर तुमचे भक्त आहोत, तुमच्या दर्शनासाठी सुद्धा आम्ही येऊ शकत नाही। देवर्षी, जेव्हा तुम्ही इतक्या गोड शब्दात स्तुती करता तेव्हा माझ्या मनात शंका डोकं काढू लागते। माते, देवर्षी बरोबरच बोलताय, आम्ही तुमचं दर्शन करायलाच आलो आहोत। कामदेव आणि रतींना घेऊन? देवेंद्र, आधी कधी असं घडलं नव्हतं। याच्या आधी तारकासूर नावाच्या दैत्याचं संकटही नव्हतं माते। आमच्या समस्येवर उपाय केवळ तुम्हीच काढू शकता माते। ते कसं? महादेव शिवांना त्यांच्या तपस्येतून तुम्हीच जागृत करू शकता माते। देवर्षी, तुम्ही महाज्ञानी आहात, तुम्हाला माहिती आहे की मी या बाबतीत असमर्थ आहे। शिवजी जेव्हा तपस्येत लीन असतात तेव्हा तपस्या पूर्ण व्हायच्या अगोदर त्यांचे जागृत होणं असंभव आहे। माते, जर तुमची आज्ञा असेल तर आम्ही शिवजींची तपस्या भंग करायचा प्रयत्न करू। बुद्धी भ्रष्ट झालीये का तुमची? नक्कीच भ्रष्ट झालीये। महाप्रलयाला निमंत्रण द्यायचंय का?
आणि हेही विचारताय की आत्महत्येच्या या प्रयत्नात मी पण तुमची सहायता करावी? इतकंही नाही माहित की शिवजींची तपस्या भंग करताच त्यांच्या क्रोधाचा ज्वालामुखी उफाळून येईल आणि न जाणे कोण कोण शिवजीच्या क्रोधाच्या ज्वाळेत भस्म होऊन जाईल. क्षमा करा आदिमाते, पण सृष्टीच्या अस्तित्वाला आणि तिन्ही लोकांना तारकासुराच्या संकटातून वाचवण्यासाठी जर थोडीशी हानी होत असेल तर ती स्वीकार करावीच लागेल. थोडीशी हानी? केवळ थोडीशी हानी नाही, अघटित घडेल, अघटित. देवी माते, सर्व देवतांच्या उद्धारासाठी कामदेव हे साहस करण्यासाठी तयार आहेत. अच्छा, तर हे आहेत बळी द्यायला. बळी द्यायला तुम्ही या निष्पाप बालकाची निवड केली? याच्या भोळेपणाचा फायदा घेऊ पाहताय तुम्ही सगळे? या बिचाऱ्याला तर केवळ प्रेमाची भाषा कळते. प्रेम करतो आणि प्रेम करायला शिकवतो. याला काय माहित की क्रोध काय असतो, आणि त्यातही महादेवांचा क्रोध. आमची बुद्धी तर आता चालत नाहीये. आता तुम्हीच आम्हाला या चक्रव्यूहातून निघायचा एखादा मार्ग सुचवा. मी तुमचं मार्गदर्शन करू शकत नाही आणि हे काम माझं नाहीये. नारायण नारायण. आदिमाते, जरा शांत चित्ताने विचार करा. शेवटी या संकटाच्या काळात आम्ही करायचं तरी काय? आम्ही जायचं तरी कोणाकडे? मी विचारते, विष्णुदेव काय करतायत? ज्यांचं हे काम आहे संकटाचा सामना करणं आणि संकटाचं निवारण करणं, त्यांची जबाबदारी नाहीये? ते का करत नाहीये तारकासुराचा वध? अवश्य करू शकतात माते, अवश्य करू शकतात. पण जे धर्मसंकट ओढवलं आहे त्यामुळे ते करू इच्छित नाहीत. ब्रह्माजींच्या वरदानानुसार तारकासुराला केवळ शिवजी आणि तुमच्या पुत्राच्या हातूनच मृत्यू येऊ शकतो. जर विष्णूजींनी तारकासुराचा वध केला तर ब्रह्माजींच्या वरदानाचा अपमान होईल. याच धर्मसंकटातून वाचण्यासाठी तुम्हाला तपस्येतून उठवावं लागलं, जेणेकरून शिवजींचा तुमच्याशी विवाह होईल आणि तुम्हा दोघांच्या पुत्राच्या हातून तारकासुराचा वध होईल. हे तर खरोखरच धर्मसंकट आहे. नारायण नारायण. ही वेळ संकटाचीच आहे माते. एका संकटाचा अंत होत नाही तर दुसरं संकट उभं राहतं, आणि असं वाटतंय की येणारं संकट तुमच्यावरच आहे माते. हो मुनिवर, तुम्ही सर्वांनी मला पण संकटात टाकले. यावेळी सगळ्यात मोठ्या संकटात तर कामदेव आणि देवी रती आहेत. माते, यांना तुम्ही शिवजींची तपस्या भंग करायची परवानगी द्या. पण हे माझ्यासाठी खूप कठीण काम आहे. तुम्ही आम्हाला निराश करू नका माते. जर तुम्ही आम्हाला सहायता नाही केलीत माते तर आम्हाला कोणीच वाली नसेल, कोणीच वाली नसेल. माते, आमच्यावर कृपा करा. माते, कृपा दया करा आमच्यावर. आमच्यावर कृपा आमच्यावर करा. दया माते. करा आमच्यावर. आमच्यावर दया करा माते. ठीक आहे, मी परवानगी देते. तुम्ही धन्य आहात माते. तुम्ही धन्य आहात माते. खरंच धन्य आहात माते. आम्ही तुमचे आभारी आहोत माते. माते, तुमची कृपा माझ्या पतीच्या सुरक्षेचं आश्वासन ठरेल. ठीक आहे, मी तुम्हा दोघांना शिवजीच्या रागापासून वाचवायचा प्रयत्न करेन. तुम्ही शिवजींची तपस्या भंग करायची तयारी करा. प्रणाम माते. आणि अशा तऱ्हेने माता पार्वतीच्या आशीर्वादाने आणि परवानगीने कामदेव आणि रतिदेव भगवान शिवाची साधना भंग करण्यासाठी सज्ज झाले. त्यांनी स्वर्गातून
अप्सरांना हिमालयावर पाचारण केले. शिवजींच्या तपस्या स्थानाला सुगंधी वृक्षांनी पहरून टाकले आणि मग कामदेव आणि रतिदेवींनी त्यांचे गायन आणि नृत्य सुरू केले. शिवजींच्या समोर आपल्या नृत्याचे आणि गायनाचे प्रदर्शन करून त्यांनी शिवजींच्या तपस्येला मोडायचे प्रयत्न सुरू केले. स्वतः पार्वती माता आणि अन्य सर्व देव हे मनोहारी दृश्य बघण्यासाठी स्वतः तिथे उपस्थित होते. बऱ्याच काळानंतरही शिवजींची तपस्या भंग काही होत नव्हती. मग कामदेवांनी त्यांचे दिव्य धनुष्य आणि बाण पाचारण केले आणि शिवजींवर नेम धरला आणि एका मागोमाग एक भगवान शिवांवर त्यांच्या दिव्य बाणांचं शरसंधान सुरू केलं. पण एका मागून एक बाण विफल जात होते. शिवजींवर आणि त्यांच्या तपस्येवर त्याचा काहीही परिणाम होत नव्हता. हळूहळू ते बघून पार्वती देवी आणि उपस्थित देवता विचलित होऊ लागल्या. तरीही कामदेवांनी त्यांच्या दिव्य कामबाणांचा प्रयोग हा सुरूच ठेवला आणि शेवटी कामदेवांच्या बाणांमुळे शिवजींची तपस्या भंग झाली. ऋतुराज की गिरिराज पे ऋतुराज की कैसी मनोरम छटा छवि छाई है. शिव शंकर योगीश्वर मधुर तू आई रमण ऋतु आई मधुर तू आई रमण ऋतु आई. पल के उघार करो अवलोकन हिम आंगन हुआ नंदन कानन. पल के उघार करो अवलोकन हिम आंगन हुआ नंदन कानन. डमरुनि नाद लास्यमय नर्तन किस कारण त्यागा नटराजन. हे महादेव जागो हे देव. हे महादेव जागो हे देव. कामदेव दुंदुभी बजाई है. शिव शंकर योगीश्वर मधुर तू आई रमण ऋतु आई मधुर तू आई रमण ऋतु आई. अगम अभेद्य अलक्ष्य प्रभु सर्व प्रभावातीत
मत साध के छोड़े बाण, मदन देखो तक तक मारे बाण। एक बाण हो विफल तो करता, एक बाण हो विफल तो करता, दूजा शर संधान रे मनमथ, ओ मनमथ मदन देखो साध के छोड़े बाण, मदन देखो साध के छोड़े बाण। कुंडलिनी को लक्ष्य बना के मनमथ बाण चलावे, मनमथ बाण चलावे, योगी के मूलाधार की भोगी कहा भला क्या पावे। मूलाधार से स्वाधिष्ठान पे फिर मणिपुर पे आवे, फिर मणिपुर पे आवे, पांचों बाण में एक भी बाण न लक्ष्य की सिद्धि करावे। अचल अडोल अकंपित बैठे, अचल अडोल अकंपित बैठे, जोगे क्यों भगवान रे मनमथ, ओ मनमथ ने मनमथ साध के छोड़े बाण, रे मनमथ तक तक मारे बाण। स्पंदनहीन है चक्र का, काम प्रभाव हो कैसे, काम प्रभाव हो कैसे, कोटिक काम अकाम करे शिव योगीश्वर है ऐसे। बिन आज्ञा के आज्ञा चक्र को भेद सके ना कोई, भेद सके ना कोई, दोनों भवों के बीच अवस्थित ज्योति अलौकिक सोई। बाण हुए निष्प्राण के शिव के, बाण हुए निष्प्राण के शिव के, सहस्रार में प्राण रे मनमथ, ओ मनमथ ने मनमथ साध के छोड़े बाण, रे मनमथ तक तक मारे बाण। बाण हुए सब पानी पानी, पर मनमथ ने हार न मानी। जान के अपनी विजय सुनिश्चित, शेष प्रयत्न करे अभिमानी।
शांत व्हा महादेव, शांत व्हा. नाथ, नाथ. महादेव, हे महादेव. महादेव, पार्वती, बघा महादेव, तुमच्या क्रोधाग्नीमुळे हा काय अनर्थ घडलाय. कामदेवांना भस्म केलं तुम्ही. हो, कामदेवांना भस्म केलाय आम्ही, कारण त्यांनी आमची तपस्या भंग केली आणि त्याला या गोष्टीचा दंड तर भोगायलाच हवा. पण त्यात त्यांचा काही दोष नव्हता. स्वतः मीच त्यांना परवानगी दिली होती. काय तू त्यांना सांगितलं होतंस का? तुला माहिती नाहीये का की आमची तपस्या युगान युगांपर्यंत सुरू असते? माहितीये. मग तुम्ही त्यांना आमची तपस्या भंग करण्याची परवानगी का दिलीत? यासाठी भगवान, कारण तिन्ही लोक संकटात सापडलेत. तारकासुराने तिन्ही लोकांवर विजय मिळवलाय आणि देवराज इंद्राचं आसनही काबीज केलंय. काय कोणीच देवता एका असुराचा वध नाही करू शकली? तारकासुराने ब्रह्माजींकडून असं वरदान मिळवलंय की आपल्या पुत्राशिवाय कोणीच त्याचा वध करू शकणार नाही. त्यामुळे विवश होऊन तुमच्या तपस्येत बाधा आणावी लागली. मग तर आम्ही उगाचच कामदेवांना भस्म केलं. तुमच्या क्रोधाग्नीत सुरक्षेचं ते आश्वासनही भंग झालं जे मी कामदेवांना आणि देवी रतींना दिलं होतं. बोला महादेव, आता मी देवी रतींना काय उत्तर देऊ? कुठून परत आणू कामदेवांना? माते, मला माझं सौभाग्य परत करा माते. महादेवांना सांगा की त्यांनी त्यांच्या चुकीला क्षमा करावं, यांना पुन्हा जिवंत करावं, त्यांचे प्राण परत करावे. माते, मी यांच्याशिवाय जगू शकत नाही, नाही जगू शकत माते. नारायण नारायण. माते, मी यांच्याशिवाय जिवंत राहू शकत नाही माते, जिवंत राहू शकत नाही. देवी रतींना जिवंत राहायचं नाहीये आणि तिन्ही लोकात मग कोणीच नवीन जन्म घेऊ शकणार नाही. ही कसली विडंबना आहे, नवीनच संकट आहे. हे तुम्ही काय म्हणताय मुनिवर? महादेव, कामदेव तिन्ही लोकांमध्ये प्रत्येकाच्या मनात प्रेम आणि कामनेचा अग्नी प्रज्वलित करायचे. आता तेच नाहीयेत तर काम आणि प्रेमाची भावना निर्माण होईल, नाही कोणाचं मिलन होईल आणि नाही कोणी जन्म घेईल. संकटच आहे पुढे महेश्वर, मोठं संकट. भगवान, म्हणूनच मी म्हणत होते कामदेवांना भस्म केल्याने अनर्थ घडलाय. एकीकडे देवी रतींनी आपला पती गमावलाय तर दुसरीकडे तिन्ही लोकातला प्रेमाचा स्रोतही नष्ट झालाय. म्हणून हे भगवान, हे दया सागर, तुम्ही आम्हा सर्वांवर दया करा. हो महादेव, कामदेवांशिवाय तिन्ही लोकात प्रेमाचा अभाव होईल. म्हणून आम्ही सगळे तुम्हाला विनंती करतो की तुम्ही कामदेवांना जीवनदान द्यावं. हो महादेव, हो महादेव.
जिवंत करा. हे महादेव, हे दयासागर, माझ्यावर कृपा करा. माझं सौभाग्य मला परत करा महादेव. माझ्या मोकळ्या कपाळाला परत एकदा सौभाग्याचं दान द्या. माझ्या झोळीत प्रेमाची भिक्षा टाका महादेव. माझं जीवनसाथी मला परत द्या. माझ्यावर कृपा करा महादेव. असंभव असंभव असंभव. कामदेवांचं शरीर भस्म झालंय. आता त्यात परत जीव नाही येऊ शकत. आता हे केवळ भस्म आहे. तर मग मलाही भस्म करा महादेव. मलाही भस्म करा. माझ्याही शरीराची राख करा. मग माझ्या शरीराची राख माझ्या सौभाग्याच्या राखेत मिळू दे. मी त्यांच्यापासून विलग नाही होऊ शकत महादेव. नाही होऊ शकत. कृपा करा आणि मलाही भस्म करा. देवी रती, याची काहीच आवश्यकता नाहीये. कामदेवांचं केवळ शरीरच भस्म झालंय. केवळ शरीर भस्म झालंय? हो देवी, कामदेव अमर आहेत. आमच्याकडून केवळ त्यांचं शरीराचंच भस्म झालंय. माझे पती जिवंत आहेत. मी आता विधवा नाहीये. माझे पती जिवंत आहेत तर ते कुठे आहेत? दिसत का नाहीये? नारायण नारायण. दिसतील कसे देवी? त्यांचं शरीर तर भस्म झालंय, नष्ट झालंय. आता त्यांना आता एक नवीन शरीर मिळेल. तर आता त्यांना नवीन शरीर मिळेल? हो देवी. प्रभू, मग तुम्ही कामदेवांना लगेच शरीर प्रदान करावं. नाही, हे कार्य लगेच होऊ शकत नाही. यासाठी लाखो वर्ष प्रतीक्षा करावी लागेल. लाखो वर्ष? इतकी युग जर त्यांना शरीर मिळालं नाही तर मी त्यांचं दर्शन कशी करू? त्यांना ओवाळू कसं? त्यांची पूजा कशी करू मी? निराश का होतेस देवी? निराशा ही दयावान विधात्याच्या दया आणि इच्छेचा अपमान आहे. प्रार्थना कर. तुझी प्रार्थना ते अवश्य स्वीकार करतील. महादेव, माझ्यावर कृपा करा. तुमची लीला दाखवा. माझ्या पतींना प्रकट करा महादेव. अवश्य देवी. प्रणाम महादेव. प्रणाम माते. प्रणाम देवगण. देवी रती, हे कामदेवाचं अशरीर रूप आहे. महादेव, मला माझं शरीर गेल्याचं दुःख नाहीये. कारण मी देवलोकाच्या उद्धारासाठी तुम्हाला जाग करताना तुमच्या क्रोधालाही जाग केलं होतं. जे व्हायचं ते झालं महादेव. पण मी तुमचा आभारी आहे की तुम्ही मला हे नवीन रूप दिलत. महादेव, माझ्या पतींना शरीर कधी मिळेल? आजपासून लाखो वर्षानंतर द्वापार युगात पृथ्वी लोकात अधर्माचा संहार करण्यासाठी जेव्हा भगवान विष्णू श्रीकृष्णांचा अवतार घेतील तेव्हा त्यांच्या पुत्राच्या रूपात देवी लक्ष्मीच्या गर्भातून प्रद्युम्नाचा जन्म होईल. आणि हेच प्रद्युम्न कामदेवांचा अवतारही असतील.
म्हणजे लाखो वर्षांसाठी देवी रतींना विरह सहन करावा लागेल आणि प्रद्युम्नाच्या जन्मानंतर देवी रती आणि कामदेवांचं पुनर्मिलन होईल. नाही, आधी प्रद्युम्नाला तारकासुरासारख्याच दुसऱ्या दैत्याचा शंभरासूरचा वध करावा लागेल. त्यानंतरच दोघांचं मिलन शक्य आहे. शंभरासूर द्वापार युगात पृथ्वीलोकावर कोलाहल माजवेल आणि प्रद्युम्नाच्या हातून मारला जाईल. प्रद्युम्न, देवगण आणि देवलोकांच्या हितासाठी कामदेवांनी आपल्या शरीराचा त्याग केला. त्यानंतर महादेव आणि शिवजी आणि देवी पार्वतीचा विवाह संपन्न झाला. आदी माता पार्वतींनी एक परमप्रतापी पुत्राला जन्म दिला, ज्याचं नाव त्यांनी षडानंद ठेवलं, ज्याला मृगन किंवा कार्तिकेय म्हणूनही ओळखलं जातं. देवलोकांपासून वंचित देवतांची चिंता आणि प्रतीक्षा त्यावेळी संपली, जेव्हा षडानंदांनी दैत्यराज तारकासुरावर आक्रमण करून त्याचा वध केला. कामदेव आणि देवी रतींना हे परम समाधान मिळालं की शेवटी त्यांच्या प्रेमामुळे आणि त्यांनी केलेल्या त्यागामुळे आक्रमणकारी दैत्य नष्ट झाला होता. विरहात दुःखी देवी रती कामदेवांना शरीर धारण करण्याची आणि आपल्या मिलनाची अनंत काळापर्यंत प्रतीक्षा करत राहिली. अनेक युगे गेली, दोन्ही प्रेमींना कळलंच नाही आणि द्वापार युगातली ती शुभवेळ आली सुद्धा. हे नाथ, आपल्या बरोबर ही कसलं विडंबन घडले आहे. जेव्हापासून शिवजींनी तुमचं शरीर भस्म करून टाकलं, तेव्हापासून तुम्ही माझ्या बरोबर तर आहात, परंतु बरोबर नाही आहात. हो देवी, आपण नदीच्या दोन किनाऱ्यासारखे आहोत, जे समोरासमोर तर आहेत, परंतु तरीही एक होऊ शकत नाहीत. काळाचा प्रवाह आपल्यामधून वाहत वाहत बराच काळ वाहतोय आणि आपण काहीच करू शकत नाही. एक दुसऱ्याला युगांपासून केवळ बघत आहोत. तुमचं अशरीर रूप माझ्यासाठी त्या फुलासारखं आहे, ज्याच्याकडे मोहित होऊन त्याच्या स्पर्शासाठी जेव्हा मी हात पुढे करते, तेव्हा माझ्या मनाला शेकडो काटे टोचतात. मिलनाची कामना अजून जागृत होते. तुमची काया माझ्यासाठी केवळ एक माया बनून राहिलीये. हो, ही विडंबना तर आहेच, परंतु याहून मोठी विडंबना तर माझी आहे देवी. ती कशी? मी कामदेव आहे, कामदेव, जो तिन्ही लोकात प्रत्येकाच्या मनात प्रेम आणि कामनेला जागृत करतो. पण हा कामदेव, प्रेमाचा देवता,
आपल्या पत्नीची कामना पूर्ण करू शकत नाही. तुझ्या मनात प्रेमाची भावना मी जागृत तर करू शकतो, पण शमवू शकत नाही. मी कामदेव आहे. कामदेव, कामदेव, कामदेव. इतकी युगे आपण धीर धरलाय, तर मग आता आपण इतके व्याकुळ, इतके भावुक का होत आहात? अशासाठी की आपण धीराच्या आणि सहनशक्तीच्या सीमेवर पोहोचलो आहोत. आता अजून सहन करणं खूप कठीण आहे. कठीण तर आहे, परंतु प्रतीक्षा करण्याशिवाय आपण करू तरी काय शकतो? नारायण नारायण. तुमच्या दोघांच्या प्रतीक्षेचा काळ आता संपणारच आहे. प्रणाम देवर्षी. देवर्षी. आयुष्मान भव. तुमच्याकडून ही शुभ बातमी ऐकण्यासाठी तर माझे कान आतुर झाले होते. देवर्षी, आता आमची मनोकामना पूर्ण होईल. मला शरीर मिळेल काय? मी परत जन्म घेईन? नारायण नारायण. तुमची मनोकामनाही पूर्ण होईल. तुम्ही नवीन जन्मही घ्याल आणि नवीन शरीरही धारण कराल. खरंच मुनिवर? हो देवी. लाखो वर्षांपूर्वी कामदेवांच्या शरीराला भस्म केल्यानंतर महादेवांनी द्वापार युगात कामदेवांच्या जन्म घेण्याची भविष्यवाणी केली होती. माझ्या चांगल्याच लक्षात आहे देवर्षी. आम्ही विसरू तरी कसं शकतो? ते द्वापार युग येतच आहे. म्हणजे आमच्या वियोगाचे दिवस समाप्त होतील? अवश्य होतील, अवश्य. परंतु तुम्हाला अजून थोडी प्रतीक्षा करावी लागेल देवी. तुम्हाला तर माहितीये की भगवान विष्णू श्री कृष्णाच्या रूपात अवतरित झालेत आणि देवी रुक्मिणींबरोबर त्यांचा विवाहही झालाय, ज्या माता लक्ष्मींचा अवतार आहेत. त्यांचा हा विवाह मोठ्या नाटकीय तऱ्हेने झाला होता. मग आता या विवाहानंतर काय बाधा आली आहे? आता तर माझ्या पतींनी लवकरच देवी रुक्मिणीच्या गर्भातून जन्म घ्यायला हवा. आपल्या पतीला प्राप्त करायची उत्सुकता आणि व्याकुळताची भावना मी समजू शकतो देवी. परंतु ज्या घटनेमुळे कामदेवांना श्रीकृष्ण आणि देवी रुक्मिणीचे पुत्र प्रद्युम्नच्या रूपात जन्म घ्यायचा आहे, ती घटना आता घडणार आहे. तुम्ही कुठल्या घटनेबद्दल बोलताय मुनिवर? नारायण नारायण. विसरलात कामदेव? विसरलात की प्रद्युम्नच्या रूपात तुम्हाला शंभरासुराचा वध करायचा आहे? तो बघा, शंभरासूर त्याचा पुत्र मायासुराबरोबर. दोघांनी श्रीकृष्णाबरोबर युद्धाची तयारी केली आहे आणि आता ते युद्धासाठी निघालेच आहेत. प्रणाम माते. चिरंजीवी भव पुत्र, यशस्वी भव. तुझ्या नसातून माझं दूध रक्त बनून प्रवाही आहे. याला रणभूमीवर सांडून शत्रूंना आपल्या पायांनी मलिन करून देऊ नकोस. माते, तुमच्या रक्ताची शपथ आहे मला. मी शत्रूच्या रक्ताचा विजय तिलक माझ्या कपाळावर लावूनच येईन. तुम्ही माझी प्रतीक्षा करा. अवश्य पुत्र. राणी मायावती, तुम्ही मला मायासुरासारखा पुत्र देऊन आमच्यावर जे उपकार केले आहेत त्यासाठी आम्ही तुमचे कायम आभारी असू. मायासूर, तुमच्यावर माझे उपकार नाहीये, पण तुमच्याकडे माझी ठेव आहे. रणभूमीवरून आल्यावर मी ही अमूल्य ठेव तुमच्याकडून परत घेईन महाराज. राणी मायावती, मायासूर शंभरासुराचा पुत्र आहे.
आणि माझा पुत्र माझ्यासारखाच मायावी विद्येत प्रवीण आहे. आम्ही रणभूमीमध्ये मृत्यूदाता बनून जाणार आहोत. मृत्यूदाता. हो माते, मृत्यू आमच्या अधीन आहे. आमचे प्राण मृत्यूच्या अधीन नाहीत. तुम्ही माझी चिंता करू नका. चिंता यासाठी वाटते पुत्र की आपला शत्रू कोणी साधारण मनुष्य नाहीये. जर तुम्ही दोघे मायावी विद्येत प्रवीण असाल तर वासुदेव श्रीकृष्णही मायावी विद्येत निपुण आहे. त्यांनी मोठमोठ्या राजांना रणभूमीत परास्त केलंय. लोक त्यांना शक्तिवानच नाही तर भगवंतही मानतात. हा, राणी मायावती, यात शंकाच नाही की कृष्ण बलवान आहे, परंतु आम्हाला त्रिलोकांवर आपलं अधिराज्य स्थापित करायचं आहे. म्हणूनच सगळ्यात आधी आम्हाला श्रीकृष्णाच्या बळ, बुद्धी आणि मायावी शक्तीला विफल करावं लागेल. माते, मी श्रीकृष्णाला अवश्य पराभूत करीन आणि त्रिलोक विजेता बनून परत येईल. तुम्ही केवळ मला आशीर्वाद द्यावा. माझा आशीर्वाद तर कायम तुझ्या मागे आहे पुत्र. राणी मायावती, तुला आपल्या पुत्राच्या या आत्मविश्वासाचा अभिमान नाहीये का? एखाद्या झऱ्यासारखा मायासुराच्या उरातून वाहणारा आत्मविश्वासच माझ्या चिंतेचं कारण आहे महाराज. कारण कधी कधी अतिविश्वासच घातक ठरतो. शुभ बोल मायावती, शुभ बोल. शुभ कामनेनी आम्हाला निरोप दे. ये आणि आमच्या तलवारी आमच्या हातात सोपव. ये पुत्रा. विजयी भव पुत्र. नाही, क्षमा करा महाराज. क्षमा महाराज. क्षमा महाराज. क्षमा करा. क्षमा करा महाराज. क्षमा करा महाराज. क्षमा करा महाराज. क्षमा करा. क्षमा करा महाराज. क्षमा महाराज. क्षमा महाराज. हा
हा शुभ शकून नाहीये महाराज. हा शुभ शकून नव्हता, परंतु हा शुभ शकून झाला की युद्धभूमीमध्ये जाण्याच्या आधीच आमच्या तलवारीने रक्त चाखलं आहे. राणी मायावती यालाच विजयाचा टिळा समज. सेनापती, आज्ञा करावी महाराज. सेनेला रणभूमीच्या दिशेने कूच करण्याचे आदेश द्या. जशी आज्ञा. चला. द्वारकाधीशांचा विजय असो. गुप्तचर तू? बोल गुप्तचरा, काय बातमी आणलीयस? दैत्यराज शंभरासूर आपला पुत्र मायासुराबरोबर विशाल सेना घेऊन निघालाय. तो कुठल्याही क्षणी द्वारकेवर आक्रमण करू शकतो. द्वारकेवर आक्रमण? बहुतेक त्यांचा विनाश त्यांना घेऊन आलाय.